शांती। आज आहे 12 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता विनाशाची वेळ अगदी जवळ आलेली आहे। याकरिता कोणत्याही देहधारी वर प्रेम न करता एका बाबावरच खरे प्रेम करा। प्रश्न आहे, ज्या मुलांचे खरे प्रेम एक बाबावर असेल त्यांची लक्षणे काय असतील? उत्तर आहे, 1. त्यांची बुद्धी कोणत्याही देहधारीकडे जाऊ शकत नाही। ते आपापसात एकमेकांचे प्रेमी बनू शकत नाही। 2. ज्यांचे खरे प्रेम आहे ते नेहमी विजयी बनतात। विजयी बनणे अर्थात सतयुगातील महाराजा महाराणी बनणे। 3. प्रीत बुद्धी मुले बाबापासून काहीही लपवत नाही, नेहमी खऱ्याने राहतात। 4. रोज अमृतवेळेला उठून प्रेमाने बाबांची आठवण करतील। 5. दधीची ऋषीप्रमाणे आपल्या अस्थी सेवेमध्ये देतील अर्थात आपले सर्वस्व सेवेमध्ये लावतील। 6. त्यांची बुद्धी दुनियेतील गोष्टीमध्ये भटकणार नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. अमृतवेले एकांतामध्ये बसून प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे। दुनियेतील गोष्टी सोडून ईश्वरीय सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे। 2. बाबा सोबत खऱ्या मनाने राहायचे आहे। आपापसात एकमेकांचे प्रेमी बनायचे नाही। देहधारी वर प्रेम न करता एक बाबावर प्रेम करायचे आहे। आजचे वरदान आहे, सर्व शक्तींच्या संपत्तीने संपन्न बनून दाता बनणारे विधाता वरदाता भव। स्पष्टीकरण आहे, ज्या मुलाकडे सर्व शक्तींची संपत्ती आहे ती मुले संपन्न आणि संपूर्णतेच्या स्थितीच्या जवळिकतेचा अनुभव करतात। त्यांच्यामध्ये कोणते भक्तपणाचे अथवा भिकारीपणाचे संस्कार प्रत्यक्ष होत नाही। बाबांची मदत पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, सहयोग पाहिजे, शक्ती पाहिजे। हा पाहिजे शब्द दाता विधाता वरदाता असणाऱ्या मुलांना शोभतच नाही। ते तर विश्वातील प्रत्येक आत्म्याप्रती काही ना काही दान अथवा वरदान देणारे असतात। स्लोगन आहे, प्रत्येक आत्म्याला काही ना काही प्राप्ती करवणारे वचन अर्थात बोलच सत्य वचन आहे। ओम शांती।